बघा बाळांनो, प्रॉब्लेम सेटमधलंच गणित आहे. प्रत्येक गणित काळजीपूर्वक ह्या पद्धतीचे परीक्षेला गणित येऊ शकतात. बोर्डाच्या परीक्षेला हे गणित महत्त्वाचं आहे. सर्वांनी व्यवस्थित लक्ष ठेवा. प्रश्न व्यवस्थित वाचतो, त्याचा अर्थ सांगतो, त्यापासून आपल्याला काय केलं पाहिजे तेही बघा. द सम ऑफ टू रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज अ 5. म्हणजे दोन रूटची बेरीज किती आली? 5 मीन्स अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 5 आलं. दोघांची बेरीज 5 दिल्या. अँड द सम ऑफ देअर क्यूब्स इज 35. आणि त्यांच्या रूटच्या घनांची बेरीज, सम ऑफ देअर क्यूब्स, क्यूब्स म्हणजे घन, ची बेरीज दिल्या 35. म्हणजे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 35 दिले. फाइंड द इक्वेशन. तर ते इक्वेशन कोणतं? आता इक्वेशन काढताना आपल्याला कोणता फॉर्म्युला पाहिजे? एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा कंस पूर्ण कंसाच्या बाहेर एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. मग या ठिकाणी जर किंमत भरायची असेल तर आपल्याला इक्वेशन तयार करण्यासाठी काही पाहिजे? अल्फा प्लस बीटा माहीत पाहिजे. अल्फा प्लस बीटा माहीत आहे. अल्फा इंटू बीटा माहीत पाहिजे. मग अल्फा इंटू बीटा काढायचा कोठून? तर आपल्याला क्यूब दिलेला आहे, क्यूबचा फॉर्म्युला वापरायचा आणि त्या क्यूबच्या फॉर्म्युलात किंमत भरून तिथं आपल्याला अल्फा इंटू बीटा किंवा अल्फा बीटाची किंमत मिळेल. अल्फा प्लस बीटाची 5 किंमत घ्या, अल्फा इंटू बीटाची किंमत घ्या आणि ते रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म्युलात किंमत भरा आणि तेथून आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल. आणि ते जर समजा तुम्ही गणित पुढे सोडवलं, त्यांच्यापासून रूट काढलं, तर त्या दोन रूटची बेरीज 5 येणार आणि त्यांच्या क्यूबची बेरीजसुद्धा 35 आली पाहिजे. अशा पद्धतीचं इक्वेशन तयार करायचं आपल्याला. लेट अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन. कोणती कंडिशन आपल्याला दिलेलं आहे? अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 5 अँड द सम ऑफ देअर क्यूब्स इज 35. क्यूबची बेरीज दिलेली आहे. आता आपल्याला ही एक किंमत मिळालेली आहे. आता हा फॉर्म्युला वापरायचा आणि तिथून अल्फा इंटू बीटाची किंमत काढायची, इक्वेशन सोडवायचं. गणित एकदम साधं आहे. नाव अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस, ही फॉर्म्युला तुम्हाला तयार करून दिलेले आहे. त्या पद्धतीनं अल्फा प्लस बीटाचा क्यूब अल्फा प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू, ही तर कॉमन काढायचं आपल्याला. मग अल्फा क्यूब प्लस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा राहिला प्लस बीटा राहिला प्लस बीटा क्यूब. ह्या दोघांना किंवा हा इथं किंमत भरली तरी चालेल. अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब प्लस इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस, हा एक टर्म घ्या एका जवळ, प्लस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटा किती दिलेले आहे आपल्याला? 5 क्यूब इज इक्वल टू देअर क्यूब्स इज 35 दिलेला आहे बा. ह्या दोघांची बेरीज 35 प्लस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस 5, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 5 दिलेला आहे. 5चा घन, 5चा 3 वेळा गुणाकार केला, 5 गुणिले 5 गुणिले 5, 5 5 25, 25 5 86, 35 प्लस 5 त्रिक 15 अल्फा बीटा. याचं पक्षांतर केलं 125 मायनस 35 इज इक्वल टू 15 अल्फा बीटा. वजाबाकी केली 90 बरोबर 15 अल्फा बीटा. 15 गुणले जाऊन डिवाइड केलं
90/15 इज इक्वल टू अल्फा बीटा आणि अल्फा बीटा इज इक्वल टू 15/90. रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. अल्फा प्लस बीटाची किंमत 5x प्लस अल्फा बीटा 6. म्हणजे आपल्याला जे इक्वेशन पाहिजे होतं ते इक्वेशन मिळालं. जर समजा यांचं रूट काढलं आणि त्या दोन रूटची जर बेरीज केली तर 5 आली पाहिजे आणि त्यांच्या क्यूबची बेरीज केली तर 35 आलं पाहिजे. आता काय करू, इथपर्यंत गणिताचं आपलं उत्तर संपलेलं आहे. पण हे उत्तर बरोबर आहे का चूक आहे ते इथून पुढं गणित सोडवून देतो. एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस 3 दूनी 6 3 आणि 2 5 मायनस 3x मायनस 2x प्लस 6 इज इक्वल टू 0. फॅक्टरायझेशन गणित सोडवतोय बाळांनो. एक्स इन ब्रॅकेट एक्स मायनस 3 मायनस 2 इन ब्रॅकेट एक्स मायनस प्लसचा गुणाकार मायनस 2 ब्रॅकेट इक्वल आणि एक्स मायनस 2 इज इक्वल टू 0. एक्स मायनस 3 इज इक्वल टू 0 और एक्स मायनस 2 इज इक्वल टू 0. एक्स इज इक्वल टू 3 एक्स इज इक्वल टू 2. दोन रूट आली. मग अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 5 आला. म्हणजे एक कंडिशन पूर्ण झाली. आणि दुसरी अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब 35 आलं पाहिजे. मग 3चा क्यूब किती आला 27. 2चा क्यूब किती आला 8 बरोबर किती आलं म्हणजे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 35. याचा अर्थ आपलं उत्तर बरोबर आहे. एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे.